अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप, 7 जणांवर गुन्हा दाखल, तर घटनेनंतर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत दुग्धाभिषेक. हल्ला भाजपा पुरस्कृत माझ्या हत्येचा कट होता, संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांचा सरकारवर आरोप, तर शरद पवारांनीही गायकवाडांना फोन करत घटनेचा निषेध नोंदवला. विरोध करणाऱ्यांनी आधी जनसुरक्षा विधेयक वाचावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा मविया नेत्यांवर निशाणा, संविधानाला न मानणाऱ्या शक्तींविरोधात कारवाईसाठी हे विधेयक असल्याचंही भाष्य. एक देवाभाऊ आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे तरीही फोडाफोडी करतात. नाशिकमधील पदाधिकारी देवाभाऊ वाघमारेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला. ठाकरे बंधूंची युती होणं गरजेचं, फडणवीस शिंदेंबाबतचा संभ्रम राज ठाकरेच दूर करतील. ठाकरेंच्या शिवसेनेकडून साध, मनसेच्या भूमिकेकडे लक्ष. युतीचा आघाडीचा निर्णय निवडणुकीच्या वेळी होईल, आतापर्यंत एकट्यानं लढलो, यापुढेही वेळ आली तर एकट्यानं लढण्याची तयारी. ठाकरे सेनेसोबतच्या युतीवरती मनसे नेते बाळा नांदगावकरांचं सूचक विधान. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. कोर्टात ऑनलाईन सबमिशन दाखल. शिवसेना एकच, दुसरी हुक्का चड्डी बनियन गँग. शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाटांवरून आदित्य ठाकरेंची बोचरी टीका. ठाकरे बंधूंविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात याचिका दाखल करणार, राज्यात तिसरी भाषा शिकलीच जाईल, हिंदी सक्तीचा GR पुन्हा लागू करा, सदावर्तेंची मागणी. भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची आहे, मुंबईला दिल्लीच्या वाटेवरच पाय पुसणं केलंय. राऊतांचा हल्लाबोल, तर राऊतांनी मुंबईकरांचा अपमान केला, बिनशर्त माफी मागावी, भाजपचे नेते संतापले. बहीण योजनेवरून अर्थमंत्री अजित पवारांच्याच मंत्र्यांची नाराजी, नव्या निधीला विलंब होत असल्याची दत्तात्रय भरणेंची तक्रार, तर सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याची भुजबळांची कबुली. दत्तात्रय भरणे माझे सहकारी, कुठल्या अपेक्षेनं कुठल्या हेतून ते निधीबाबत बोलले, मी त्यांना विचारतो. निधी रखडल्याच्या तक्रारीबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया. राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आहेच, मात्र लाडक्या बहिणींसाठी सरकार ताण सहन करायला तयार, अमृता फडणवीसांचं विधान. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड, मोदी फडणवीसांकडून निकमांना शुभेच्छा, तर मागून आलेल्या भाजपामध्ये संधी, वर्षा गायकवाडांची टीका. इगतपुरीमध्ये उद्यापासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर, राज ठाकरे जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष.